नमस्कार मंडळी, कसं आहे? सगळे बरे आहेत ना? मस्तपैकी असं लसणाची चटणी आणि पुरी केलेली आहे, गुळवणी केलेली आहे, बटाट्याची भाजी केलेली आहे. हे आपलं सगळं सिंपल जेवण. आणि पुरी किती टंब फुगली बघितली ना तुम्ही? हे गव्हाचं पीठ राशनचं आहे. ते राशनच्या गव्हामध्ये साधं गहू घालून दळून आणलेलं आहे, दोन्ही मिक्स. पीठ मळून घ्यायचं, 10-15 मिनटं पीठ भिजत ठेवायचं. आणि पुऱ्या करताना आहे ना, गोळीची पुरी करायची म्हटलं ना तर दोन्हीकडून पण लाटायची, किंवा कापायची करायची म्हटलं ना तर चपाती दोन्हीकडून पण लाटायची. दोन्हीकडून लाटली ना तर पुरी पण चांगली मस्त अशी फुगते. पुरी तळायचं महत्त्वाचं कारण म्हणजे तेल चांगलं गरम ठेवायचं, फास्ट गॅस ठेवायचा आणि तिच्यावरती पुरी तळायची. फास्ट गॅसवरती पुरी चांगली टंब फुगते. तुम्ही जर स्लो गॅस ठेवला का तुमची पुरी टंब फुगणार नाही. त्यामुळे ना पुरी तळताना हमेशा गॅस फास्ट ठेवायचा आणि पुरी तळून घ्यायची. मस्त अशा टंब पुऱ्या फुगत असतात. जेणेकरून तुम्ही कोणतं गहू घ्या, राशनचं घ्या, कोणतं घ्या, पण तळताना गॅस फास्ट ठेवायचा, तरच पुरी चांगली टंब फुगत असते. मस्त अशी मग भाजून द्यायची थोडीशी ब्राऊन कलरची, आणि मग काढायची. फास्ट गॅसवरती तळायच्या, अशा छान तळून होत्यात आणि मस्त टंब फुगत्यात. एकदा नक्की करून बघा. पुऱ्यांसाठी एकदम गरम तेल लागतं, त्यामुळं पुऱ्या चांगल्या फुगत असतात. तुम्ही बारीक स्लो गॅसवरती जर पुरी तळायचं म्हटलं ना तर पुरी तुमची कधीच फुगणार नाही. एकदम फास्ट गॅसवरती गरम तेलावरती पुरी तळायची, म्हणजे ती छानपैकी फुगत असते आणि भाजून पण चांगली निघत असते. मस्त अशी पुऱ्या करायच्या, एकदा नक्की करून बघा. मस्त खा आणि मस्त राहा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा टंब पुरी कशी फुगलेली आहे ती. लसणाच्या चटणीबरोबर पुरी खायला एकदम छान लागत असती, मस्त लागत असती.